हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी दिवसाला माझं पिगमेंटेशन रिड्यूस करण्यासाठी काय वापरते ते पाहणार आहोत। तर इथे सुरुवातीला इथे मी केसर आणि कोजिक ॲसिडचं मॉइश्चरायझर आहे, हे मी माझ्या रूटीनमध्ये ठेवलेलं आहे आणि हे डॉक्टर शेट्टे यांचं आहे। याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहेत। हे प्रॉपर पिगमेंटेशनसाठी आहे। पिगमेंटेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं केसर आणि कोजिक ॲसिडचं सनस्क्रीन मी SPF 50+ वापरते। हे डॉक्टर शेट्टे यांचंच आहे। याच्यामध्ये केसर एक्स्ट्रॅक्ट, 1% कोजिक ॲसिड, 1% नायासिनामाइड आणि मिनरल प्लस ऑर्गॅनिक फिल्टर्स आहेत, म्हणून मी हे सनस्क्रीन यूज करते। याच्या आधी मी मिनिमलिस्ट यूज करायचे, पण मला ते थोडं ऑइली वाटायचं म्हणून ते मी स्किप केलं आणि आता हे वापरत आहे। आता याच्यानंतर जे माझं फेस वॉश आहे, तर कोजिक ॲसिड डेली फेस वॉशचंच मी पण हे डर्माचं आहे, ते देखील पिगमेंटेशनवरच आहे आणि दिवसातून 2च वेळा वापरते। आता त्याच्यानंतर आहे विटॅमिन सी सिरम, जे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। हे देखील मिनिमलिस्टच आहे आणि 10%च वापरत आहे। तुम्ही देखील सुरुवातीला 10%चं किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर ते वापरा। आता हे जे आहे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आणि फेस वॉश, तर हे खूप मस्ट आहे। दिवसातून मी याचा वापर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी, घरात असेल तर मी हे 3 वेळा वापरते आणि बाहेर जर गेले तर दर 2 तासाला मी यांचा म्हणजे सनस्क्रीनचा वापर करते उन्हात गेल्यावर। आता याच्यानंतर हे आहे 30% AHA प्लस 2% BHA फेस पिलिंग सोल्युशन आहे हे। तर तुम्ही जर बिगिनर असाल तर हे फक्त 15%चं घ्यायचं आहे, 15%चं, 30%चं घेऊ नका सुरुवातीला। स्किन सेन्सिटिव्ह असेल तर याचा खूप साईड इफेक्ट्स देखील होतात। आता याच्यानंतर आहे दुसरं, मी इथे कोजिक ॲसिडची फेस सिरम देखील तुम्हाला दाखवत आहे, पण माझ्या सगळ्या जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट कोजिक ॲसिडचं कंटेंट आहे, त्याच्यामुळे याला मी सध्या तरी स्किप केलं आहे। पण तुम्ही जर अशा क्रीम वापरत असाल की ज्याच्यामध्ये कोजिक ॲसिड नाही आहे, तर तुम्ही हे रात्री सिरम वापरू शकता फेस वॉश केल्यानंतर। आता हे माझं आहे नाईट रूटीनचं, तर मी 2 क्रीम वापरते अल्टरनेट डेजला। तर याच्यामध्ये पहिली जी क्रीम आहे ती आहे ॲझिडर्मा, ही 10%ची मी वापरते। आज जर रात्री लावली तर उद्या मी ही NG ग्लो ही क्रीम वापरते। या दोनही क्रीमचे मी ऑलरेडी स्किन टेस्ट केली होती, तुम्ही डायरेक्टली वापरू नका। जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात, पण याच्यामध्ये स्टेरॉइड नाही आहे अजिबात, हे आपल्या स्किनसाठी चांगलं आहे, तर तुम्ही हे वापरू शकता, पण त्याच्या आधी स्किन टेस्ट करायची आहे कंपल्सरी। तर हे सगळे प्रोडक्ट्स माझ्या रूटीनमध्ये आहेत, स्किन रूटीनमध्ये पिगमेंटेशन रिड्यूस करण्यासाठी। हे घरगुती सिरम आहे, तर याचा देखील मला खूप चांगला अनुभव आला आहे माझ्या स्किनवर। तर तुम्हाला जर याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी हे कसं बनवलं याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ टाकेल। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।